नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लोखंडे, पोल्ट्री फील्ड टेक्निशियन. तर बऱ्याच फार्मरचा असा डाऊट असतो, की आम्ही वॅक्सिन का करावं? आता तुम्ही बघू शकता, मी स्वतः फार्मरला वॅक्सिन कसं द्यायचं, काय द्यायचं, किती मिक्स करायचं, ह्या पूर्ण त्यांना इन्फॉर्मेशन देतोय. का? तर पक्ष्याचा रिझल्ट एकदम चांगला असावा. त्याच्यामुळे आम्ही स्वतः फार्मरला हे दाखवून देत असतो, की हे बघा कोणत्याही मेडिसिन काय साईडला फेकण्यासाठी नसतं. त्याचा उपयोग होतो. काही ना काहीतरी उपयोग होतो आणि परत ही जर आपण वॅक्सिन फार्मर विचारतो, हा वॅक्सिन का करायला पाहिजे? आणि हा डोळ्यामध्येच का द्यायला पाहिजे? डोळ्यामध्ये दिल्यानं आर-डी हा प्रॉब्लेम डोळ्यात दरम्यानच जास्त पक्ष्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. आर-डी हा असा प्रॉब्लेम आहे, एकदा जर पक्ष्यामध्ये आला, तर पूर्ण पक्ष्याचा लॉट हा म्हणजे रातोरात पूर्ण नसून जातो. तुम्ही विचार पण करू शकणार नाही. आर-डी हा असा एकदम भयानक डिसीज आहे बॉयलर पोल्ट्री क्षेत्रामध्ये. आणि जर आर-डी म्हटल्यानंतर पूर्ण फार्मर हा पूर्ण भीतो. कारण हा एकदम खतरनाक आर-डी म्हणजे डिसीज आहे. जर त्यासाठी आपण हा वॅक्सिन आर-डीच्या येण्या अगोदरच करत आहोत. आपल्याला जर कुठे फार्मवर असं वाटलं की इथे इन्फेक्शन आहे, आपण कोर्सन स्प्रे केला. परत काही त्याच्यामुळे हा आपण वॅक्सिन करतोय आणि हा डोळ्यामधून दिल्यानंतर पक्ष्याला एकदम बेनिफिट होतो आणि आपला पक्षी एकदम ग्रोथ करतो. त्यामुळे माझं फार्मर लोकांना सजेशन आहे, की तुम्ही आर-डी येण्याच्या अगोदर वॅक्सिन करायला पाहिजे. जसं आम्ही करतोय तसं तुम्ही करा. फॉलो पॅक घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ बघण्यासाठी नवीन-नवीन.